नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. कसे आहात आपण सर्वजण? मजेत ना? मजेतच सर्वजण असणारच. मित्रांनो, आज 28 तारीख आहे आणि 4 दिवसानंतर हे वर्ष संपत आहे. साहजिकच मित्रांनो, 31 डिसेंबर अगोदर आपल्याला काही महत्त्वाची कामं हे पूर्ण करावी लागतात. तर ते महत्त्वाची कामे कोणती आहेत, तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून आपल्या मित्रांना देखील तो व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, 31 डिसेंबर पूर्वी कोणती कामं आपल्याला पूर्ण करावी लागतात. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे म्हणजे आपला ITR. जर का तुम्ही ITRची फाईल पूर्ण केली नसेल, ITR फाईल बनवली नसेल, तर ती मला बनवणे आवश्यक आहे. तुम्हाला ITR भरणं हे गरजेचं आहे. कारण तुम्ही जर का 1 जानेवारी नंतर जर ITR भरायला गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी दंड हा भरावा लागू शकतो. दुसरी गोष्ट आहे, तुमचं आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं हे आवश्यक आहे. मित्रांनो, आपण यापूर्वी पाहिलं होतं की आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं हे अनिवार्य झाले आहे आणि अगोदर त्या ठिकाणी फ्री होतं, नंतर दंड सुरू केला. यदा कदाचित जानेवारीमध्ये जर का दंड वाढला तर तुमच्या खिशाला त्या ठिकाणी नक्कीच जळही बसू शकते. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जर का म्युच्युअल फंडमध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉमिनी लावणं हे आवश्यक आहे. तर ती नॉमिनी देखील तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला ते लावावे लागणार आहे. तिसरी गोष्ट आहे, तर तुम्ही जर का बँकेमध्ये जे लॉकर असतात ते लॉकर जर का तुम्ही घेतले असतील तर ते लॉकर तुम्हाला लॉकरसाठी जे काही ॲग्रीमेंट केलं असेल तर ते ॲग्रीमेंट देखील तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्ये रिन्यू करून घ्यावं लागणार आहे. जर का तुम्ही ते रिन्यू केलं नाही तर तुम्हाला ते लॉकर पुन्हा वापरता येणार नाही किंवा बँकवाले तुम्हाला ते लॉकर यूज करू देणार नाही. त्यामुळं ते ॲग्रीमेंट तुम्हाला रिन्यू करावं लागेल. त्यानंतर पुढची गोष्ट जर पाहिली तर SBI मध्ये सध्या एक महत्त्वाची होम लोनसाठी खास ऑफर चालू आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जर का तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकता किंवा चौकशी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची गोष्ट आहे, तुम्ही जर का UPI ID वरून पेमेंट केलं असेल तर तुम्हाला UPI ID वरून पेमेंट हे करणं आवश्यक आहे. 31 डिसेंबर पूर्वी UPI ID वरून पेमेंट हे तुम्हाला करावं लागणार आहे. जर का तुम्ही त्या UPI ID वरून पेमेंट केलं नाही तर तुमचा UPI ID हा बंद होऊ शकतो. त्यानंतर पुढची गोष्ट जर बघितली तर पुढची गोष्ट अशी आहे की SBI मध्ये अमृत कलश नावाची एक योजना चालू आहे FD साठी. त्या ठिकाणी तुम्ही FD मध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला व्याजदर मिळत आहे. तर ते देखील नक्की काय आहे तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे काही महत्त्वाची कामं होते ते महत्त्वाची कामं तुम्ही इयर एंडिंगच्या अगोदर पूर्ण करणं हे आवश्यक आहे. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.